ओबीसीचं सरकार आहे, डीएनए ओबीसीचं आहे, मुख्यमंत्री देखील तशा पद्धतीने फॉर आहेत असं सांगितलं जातं. मग नेमकं एवढ्या सगळ्या गोष्टी असताना आरक्षण संपवत असताना सगळेजण काय करत होते? हे बघा, ओबीसीच्या बाजूनं ना मुख्यमंत्री बोलतायत, ना मंत्रिमंडळ बोलतंय, ना विरोधी पक्ष बोलतायत, ना विरोधी पक्ष नेते बोलतायत, ना ओबीसीचे नेते ज्यांना ओबीसीचा फेस म्हणून, ओबीसीचे चेहरे म्हणून ज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान घेतलंय त्यांनी बोलतं झालं पाहिजे. बोलतं व्हा तुम्ही, ओबीसी मंत्र्यांना तुम्ही बोलतं व्हा. आणि तुम्हाला बोलायचं नसेल आणि तुमचंच खरं असेल तर आम्ही खोटं बोलतोय म्हणून ते तरी सांगा ओबीसी बांधवांना. लक्ष्मण हाकेच्या डोक्यावर परिणाम झालाय असं तुम्ही सांगा ओबीसींना. आम्ही पण घरी बसतो. प्रचंड चिडचिड होते, प्रचंड त्रास होतोय, रात्रंदिवस माणसांमध्ये जातोय, रात्रंदिवस ओबीसी बांधवांमध्ये जातोय. सांगा तुम्ही पुढे येऊन, ओबीसी सब कमिटीची उद्याच्या उद्या बैठक घ्या आणि सांगा की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही म्हणून. आम्हाला एकदा बोलवा. आम्हाला मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे, ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागला नाही ते तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही सांगतो ओबीसीचं आरक्षण कसं संपलंय ते.